नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आमदार विनायक नियमन, संजीव शहा व स्वानंद ॲडव्हेंचरचे 25 सहकारी दिनांक 23 जानेवारी 2014 रोजी सायकलवरून दिल्लीहून पुण्याकडे प्रयाण करणार आहेत. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनायक नियमन, संजीव शहा आणि स्वानंद ॲडव्हेंचरचे 25 सहकारी यांचा सायकलवरून K2K म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर या प्रकल्पाचा तिसरा टप्पा दिल्ली ते पुणे असा होत असून त्याचा शुभारंभ गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2014 रोजी सकाळी 9 वाजता दिल्ली येथील नवे महाराष्ट्र सदन येथून होत आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग यांच्या शुभ हस्ते फ्लॅग ऑफ केला जाणार आहे. सुमारे 1400 किलोमीटर हे दिल्ली ते पुणेचे अंतर सर्व सायकलपटू 13 दिवसात पूर्ण करणार असून मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे या अभिनव प्रकल्पाची सांगता होईल, अशी माहिती आमदार विनायक नियमन आणि स्वानंद ग्रुपचे संजीव शहा यांनी दिली. यावेळी सतीश बनवट, श्रीनिवास राठी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन व्हावे आणि सायकल वापरण्याबाबत असणारा न्यूनगंड दूर करून तरुणांनी सायकलचा वापर करावा हा हेतू याच्या आयोजनामागे आहे. सायकल चलाव, पर्यावरण बचाव, सेहत बनाव आणि टेक प्राईड इन सायकल राईड ही घोषवाक्य असतील. याचा मार्ग दिल्ली, बेहरार, जयपूर, नसीराबाद, भिलवाडा, नीमच, रतलाम, धार, धामनोद, शिरपूर, धुळे, येवला, अहमदनगर मार्गे पुण्यात शनिवारवाडा असा असणार आहे. या संपूर्ण मार्गावर सायकल प्रवास करताना पर्यावरणाची महती सांगणारी पत्रके हिंदी भाषेत नागरिकांना आणि विशेषतः तरुणांना दिली जातील. तसेच अनेक गावे आणि शहरांमधून या सायकलपटूंचे विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी संस्था आणि प्रशासकीय अधिकारी स्वागत करून पर्यावरणाचा हा विचार सर्वत्र रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुणे हे पूर्वीपासून सायकलिंगचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. आता शहराचा विस्तार आणि विकासाबरोबर स्वयंचलित दुचाकी वाहने वापरण्याकडे नागरिकांचा, विशेषतः तरुणांचा कल वाढला आहे. त्यासाठी स्वयंचलित दुचाकी आणि चारचाकी वाहने अत्यंत आवश्यक असतील तेव्हाच वापरावीत, इतर वेळा सायकलचा वापर व्हावा असा आग्रह या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये रुजवला जाणार आहे. यामुळे इंधनाची मोठी बचत होईलच, शिवाय ध्वनी आणि हवा यांचे होणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच दररोज सायकल चालवल्यामुळे शरीराला देखील चांगल्या व्यायामाची जोड मिळते आणि आरोग्य चांगले राहते. हे लक्षात घेऊन तरुणांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता दररोज सायकलचा वापर करावा हा संदेश या मोहिमेतून दिला जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. सिम्बायोसिसच्या वतीने सिम्बायोसिस क्रीडाभूषण पुरस्कार ज्येष्ठ बुद्धिबळपटू प्रकाश कुंटे यांना डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार, प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा चेस सर्कलचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आणि सिम्बायोसिस स्पाचे मानद संचालक डॉक्टर सतीश ठिगळे उपस्थित होते. डॉक्टर टिळक म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक खेळ प्रकारातून खेळाडू पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र शासनाकडे प्रशिक्षकच कमी आहेत. पदवी घेतलेलेच खरे प्रशिक्षक असू शकतात असा समज शासनाचा असेल तर तो चुकीचा असून मनातून ईर्ष्या असणारे चांगले प्रशिक्षकही आपल्याकडे आहेत. त्यांना प्रोत्साहन देऊन खेळाडूंची प्रगती वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त करून टिळक पुढे म्हणाले, प्रत्येक स्पर्धा भरवताना संयोजकांना किती मनस्ताप करावा लागतो याचा जवळून अनुभव आहे. असे असतानाही खेळाडूंच्या भवितव्यासाठी प्रकाश कुंटे अधिकाधिक स्पर्धा घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. अशा खऱ्या प्रशिक्षक संघटकांचा विचार शासनाच्या वतीने केला जावा अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना कुंटे म्हणाले, पूर्वीच्या काळी बुद्धिबळाकडे तरुण पिढी जास्त आकृष्ट होत नव्हती. वर्षातून फक्त 2च मोठ्या स्पर्धा होत होत्या. परंतु ही खंत मनाशी बाळगून 2003 सालापासून ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त स्पर्धा भरून खेळाडूंना प्रोत्साहन देत आहोत. वर्षभरामध्ये खेळाच्या माध्यमातून खेळाडूंसाठी 22 लाखापर्यंतच्या शिष्यवृत्ती आणि पारितोषिके देत असतो. त्यातून खेळाडूंना मिळणारे प्रोत्साहन आणि त्यांच्यामध्ये या खेळाप्रती वाढत चाललेले प्रेम पाहिल्यानंतर समाधान वाटते. या खेळात सध्या येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीनेही अधिकाधिक सहभागी व्हावे, असेही कुंटे यांनी यावेळी सांगितले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कॉस्मॉस बँकेच्या वतीने टॅप डोर स्टेप बँकिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. कॉस्मॉस बँकेने 108व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत घरपोच बँकिंग सेवा कार्यान्वित केली आहे. त्याचबरोबर बँकेची कार्यालये आणि शाखांना जोडणारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा आणि कर्मचाऱ्यांसाठी टोस्ट मास्टर्स क्लब अशा नवीन सुविधाही बँकेने सुरू केल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार कोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉक्टर मुकुंद अभ्यंकर, उपाध्यक्ष मिलिंद काळे, व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे उपस्थित होते. बँकेच्या डीमॅट विभागाने क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत BSI या ब्रिटनमधील प्रख्यात कंपनीचे ISO 9001-2008 हे प्रमाणपत्र मिळवले आहे. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळवणारी ही पुणे शहरातील पहिली सहकारी बँक आहे. बँकेने अत्यंत कठोर निकषांवर पात्र ठरून हे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. सध्या बँकेकडे 1 लाख डीमॅट खाते आहेत. बँकेने गेल्या वर्षी सुरू केलेल्या इंटरनेट बँकिंगचा दुसरा आणि तिसरा टप्पाही कार्यान्वित केला असून दरमहा किमान 5 ते 6 व्यवहार करणारे सुमारे 35,000 खातेधारक या सेवेचा लाभ घेत आहेत. लवकरच इंटरनेट बँकिंगद्वारे बिल पेमेंट, खरेदी अशा अनेक सुविधा बँक सुरू करणार आहे. बँकेने सुरू केलेल्या टॅप डोर स्टेप बँकिंगमुळे ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या पैसे काढणे, भरणे तसेच नवीन खाती उघडणे शक्य होणार आहे. टॅबलेटच्या सहाय्याने बँकेचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन फॉर्म भरणे, फोटो काढणे या सर्व गोष्टी ऑनलाईन पूर्ण करणार आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांना देखील ही सेवा घरपोच दिली जाणार आहे. यासाठी व्यवसाय प्रतिनिधींची नेमणूक केली जाणार आहे. किमान पदवीधर असणाऱ्या गरजू व्यक्तींना हे काम करण्यासाठी निवडले जाणार असून त्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच महिला सबलीकरणासाठी महिला बचत गटांना देखील यात सहभागी होण्याची संधी दिली जाणार असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. कॉस्मॉस बँकेच्या 108व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या सर्व सभासदांसाठी स्नेह मेळाव्याचे आणि तिळगुळ समारंभाचेही आयोजन करण्यात आले. बँकेच्या ग्राहकांचे आणि कर्मचाऱ्यांचे स्नेह संबंध अधिक दृढ व्हावेत हा यामागचा उद्देश असल्याचे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या ओपी नय्यर क्या बात है इस जादूकार की या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ निवेदक गोपाळ शर्मा, सतीश पणशीकर, रसिकलाल धारीवाल आदी उपस्थित होते. लोक नय्यर साहेबांना घमेंडी समजतात, मात्र अत्यंत पारदर्शी असे हे व्यक्तिमत्व होते. त्यांनी तडजोड कधी केली नाही आणि खोटारडेपणा पण कधीही खपून घेतला नाही. अशा शब्दात पंडित शर्मा यांनी नय्यर यांचे गूढ व्यक्तिमत्व उलगडले. नय्यर एक संस्था होते. नौशाद, SD, शंकर, जयकिशन अशा मातब्बर संगीतकारांच्या काळात त्यांनी स्वतःचा ठसा निर्माण केला. त्यामुळे ते रिदम किंग ठरले असे सांगत ज्येष्ठ निवेदक गोपाळ शर्मा यांनी आठवणींना उजाळा दिला. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर व अभिजित पोहनकर यांच्या बंदिशीच्या जुगलबंदीने 7व्या वसंत महोत्सवाची सांगता झाली. पंडित विक्कू विनायकराम यांनी पुणेकरांना आपल्या वादनाने मोहित केले. यावेळी चतुर्घट लय समर्पणम हा कार्यक्रम त्यांनी सादर केला.
तालप्रसाद अर्धमात्रा असलेल्या विविध ताल रचना अप्रतिमपणे वाजवत आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ 18 मात्रांची रचना त्यांनी नजाकतीने सादर केली. महेश विनायकराम, स्वामीनाथन आणि गणेशन यांनी पंडितजींना बहुमोल साथ दिली. चिकित्सक आणि संगीताचे दर्दी असलेल्या पुणेकरांनी विनायकराम यांना दिलेला टाळ्यांचा रिस्पॉन्स लाजवाब होता. महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर आणि कीबोर्ड वादक अभिजित पोहनकर यांच्या बंदिशींचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी देशपांडे आणि बांदोडकर यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांना मुग्ध केले. लगन मोरी लागे हरसो, अलबेला सजन आयोरे मोरा सुख अब आयोरे या बंदिशींचा श्रोत्यांनी आनंद घेतला. तर पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले या गीताला देखील श्रोत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यांना ओजस आधिया, ID राव, सोनू, गौरव वासवानी, अनिरुद्ध शिर्के यांनी उत्कृष्टपणे सोबत केली. स्थानिक स्वराज्य संस्था कर रद्द करण्यात यावा अशी मागणी जनहित आघाडीच्या वतीने करण्यात आली. जगातीपेक्षा जाचक आणि व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणारा स्थानिक स्वराज्य संस्था कर रद्द करण्यात यावा अशी मागणी पुणे जनहित आघाडीच्या वतीने करण्यात आली. संघटनेचे विनय हर्डीकर, उज्ज्वल केसकर, सुधीर गवळी आणि गिरीश खत्री यांनी ही मागणी केली आहे. यापुढील काळात LBTच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनात संघटना सहभागी होईल असे त्यांनी म्हणले आहे. LBTमुळे व्यापारी मंडळींसह सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह आईस पाईस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.